आज मी तुम्हाला आमरस बनवण्याची अगदी योग्य पद्धत सांगणार आहे, पारंपरिक पद्धत सांगणार आहे, ज्यासाठी आपल्याला मिक्सरची गरज लागणार नाही किंवा इतर कुठलेही इलेक्ट्रिक बीटरची सुद्धा आवश्यकता लागणार नाही. आणि बऱ्याचदा आमरस काही वेळानंतर काळा पडतो, तर त्यासाठी एक अशी जिन्नस घालायची आहे. अगदी तुम्ही 2-4 दिवस जरी हा आमरस ठेवला ना, रंग, चव अजिबात बदलणार नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर आमरस बनवण्यासाठी ना शक्यतो केसर किंवा हापूस आंबा निवडावा. आणि आणल्यानंतर आमरस करण्याच्या पूर्वी आपल्याला 1 तास तरी थंड पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. केसर आणि हापूस आंब्याचा जो आमरस आहे ना, मस्त असा दाटसरही होतो आणि रंगसुद्धा अतिशय छान येतो. त्यामुळे जर तुम्हाला अवेलेबल झाले ना, तर हे 2 आंबे आमरसासाठी नक्की निवडा. आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे. आता बरेच जण याला कापतात किंवा सुरीने फोडी करून त्यानंतर मिक्सरला फिरवतात. मिक्सरला फिरवल्याच्या नंतर ना आमरस काही काळानंतर काळा पडतोच पडतो. तुम्ही कितीही ट्रिक वापरा किंवा इतर कुठलेही जिन्नस घाला तरीही आमरस काळाच पडणार. परंतु आज ना आपण अगदी पारंपरिक पद्धतीने जसे पूर्वीचे लोक आमरस बनवायचे ना, अगदी तसेच आज आपण आमरस बनवूया. आणल्याच्या नंतर आंबा छान असा लिबलिबीत करून घ्यायचा, नरम करून घ्यायचा आणि त्यानंतर अशी पुरणाची चाळण तर प्रत्येकाच्याच घरी असते. फक्त आपल्याला चाळणीवरती हा जो आंबा आहे छान असा चोळून घ्यायचा आहे. काही क्षणामध्ये अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळेमध्ये तुम्ही 1 किलो आंब्याचा हा आमरस बनवू शकता. त्यापेक्षाही कमीच वेळ लागतो. बऱ्याचदा गावाकडे ना लाईट गेल्यामुळे ना आमरस बनवण्याची बरीच पंचायत होते. तर त्यासाठी ना ही जी पद्धत आहे ना अगदी सोपी आहे, अचूक आहे आणि यामुळे ना कुठेही आमरसामध्ये गाठी गुठळ्या अजिबात राहत नाही. हे आमरस बनवताना ना अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्या मी तुम्हाला इथे महत्त्वाच्या टिप देत आहे ना, अगदी या काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आणि आमरस बनवताना त्या नक्की वापरायच्या. आता आंबे घेताना ना अगदी पिवळसर जो नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा असतो ना तोच घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये भरपूर गोडवा असतो. त्यामुळे ना आपल्याला आंब्याच्या रसामध्ये जास्त साखर वापरण्याची आवश्यकता लागत नाही. अगदी असा सुरकुत्या पडलेला जो आंबा असतो ना, म्हणजे तो अगदी नैसर्गिकरित्या पिकलेला असतो, तोच आंबा इथे आपल्याला आमरस बनवण्यासाठी घ्यायचा आहे. अगदी असा थोडासा हिरवा, कुठे पिवळा असा घेऊ नका. घेताना पूर्णपणे जो पिवळा झालेला आंबा असतो ना तोच निवडायचा आहे. तर हे पहा, बोलता बोलता सगळ्या आंब्यांचा जो रस आहे तो मी ते काढून घेतलेला आहे. रंग तर पहा ना इथे किती छान आलेला आहे. तर या ठिकाणी ना मी केशर आंब्यांचा वापर केलेला आहे. आता हे जे आंबे आहे ना भरपूर यामध्ये गोडवा आहे. मे महिन्यामध्ये जे आंबे येतात ना त्यामध्ये नैसर्गिकरित्या गोडवा उतरलेला असतो. हे काही जास्त आंबट नसतात. त्यामुळे ना यामध्ये मी अगदी कमी प्रमाणात म्हणजे 2 टेबलस्पून एवढी साखर घातलेली आहे. जर तुमचे आंबे जर थोडे जास्त आंबट असेल तर थोडीफार तुम्ही इथे यामध्ये साखर वापरू शकता. तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे. त्यानंतर रवीने छान असं घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून छोट्या छोट्या गाठी राहिलेल्या असेल ना तर त्यासुद्धा अगदी एकसारख्या अशा बारीक होतील आणि मस्त एकसंध असा आपला आमरस इथे तयार झालेला आहे. आता बरेच जण यामध्ये दूध किंवा तूप किंवा पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालतात. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे सगळे जिन्नस घालू शकता. परंतु मला तर अगदी असा साधा सिंपल बिना पाण्याचा बिना दुधाचा आमरस खायला आवडतो. त्यामुळे यामध्ये मी दूध, तूप, साखर यापैकी काहीही घालणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या प्रथेप्रमाणे तुम्हाला जे काही यामध्ये घालायचं असेल ते इथे घालू शकता. तर हे पहा, मस्त असा आपला हा आमरस तयार झालेला आहे. आता सुरुवातीला मी जसं सांगितलं होतं ना, आता हा आमरस जर तुम्हाला जास्त दिवसासाठी ठेवायचा असेल किंवा 2-3 दिवसासाठी ठेवायचा असेल तर यामध्ये ना एक खास जिन्नस घालायची आहे. ती म्हणजे काय, तर यामध्ये ना आपल्याला हा आमरस जर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी खायचा असेल ना, तो काळा पडू नये याकरता शक्यतो घेताना काचेचं भांडं घ्यायचं आहे. स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही. त्यामुळे आमरस लवकर काळा पडतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा आमरस काळा पडू नये यासाठी मी सुरुवातीला जसं सांगितलेलं होतं की आपल्याला यामध्ये एक जिन्नस घालायची आहे. ती म्हणजे या आंब्याची जी कोय असते ना ती आपल्याला ह्या आमरसामध्ये टाकून ठेवायची आहे. जर तुम्हाला हा आमरस 2 दिवस किंवा 3 दिवस ठेवायचा असेल फ्रीजमध्ये तेव्हाच आपल्याला ही घालायची आहे. लगेच संपवणार असाल तर ही टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही. परंतु जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणा, तिसऱ्या दिवशी जर तुम्हाला खायचं असेल तेव्हाच आपल्याला ह्यामध्ये ही आंब्याची कोय घालायची आहे आणि हा स्टोअर करून ठेवायचा आहे. स्टोअर करून ठेवताना जसं मी सुरुवातीला सांगितलं, घेताना शक्यतो काचेचंच भांडं घ्या. काचेच्या भांड्यातला जो आमरस आहे ना अजिबात काळा पडत नाही. कोय घालून हे काचेचे भांडं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 2 ते 3 दिवसासाठी जर स्टोअर करणार असाल आणि जास्त दिवसासाठी तुम्ही जर स्टोअर करणार असाल तर फ्रीजरमध्ये तुम्ही हे भांडं ठेवायचं आहे आणि खायच्या अगोदर अर्धा तास हे बाहेर काढायचं आहे. तर मस्त असा आमरस इथे तयार झालेला आहे.
तर नक्की ट्राय करून पहा आणि कळवायला मला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.